हाय मित्रांनो, तर आपण आज करतोय कबुतरांचं बास्केटिंग, जी की उद्या आपली आहे 170 किलोमीटरची पहिली आंबेगाव ज्युनियर पिजन असोसिएशन या क्लबची पहिली रेस 170 किलोमीटर शेगाव. यासाठी आपण प्रत्येक मेंबरचे कबूतर हे क्लबला ॲड करून घेतोय. त्याच्यामध्ये कबुतराचं पूर्ण डिटेल्स ह्या टॅक्सीटवर लिहून घेतोय. कबुतराचा रिंग नंबर, मेल फिमेल हे सर्व गोष्टी या क्लबला ॲड करून घेतल्या जातात. आणि त्यानंतर त्या कबुतराच्या पंखावरती एक क्लबचा स्टॅम्प असतो, तो त्या कबुतराच्या पंखाच्या याच्यावर लावला जातो आणि नंतर हे कबूतर ह्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं जातं, जेणेकरून हेच कबूतर पुढे रेसमध्ये भाग घेऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही भाग घेऊ शकत नाही. हे झालं आपलं आत्ता सर्व कबुतरांचं टॅग करून आणि नोंद करून आणि सगळे कबूतर बदलत आपण आता या पिंजऱ्यांमध्ये. आणि आता हा एक एक पिंजरा घेऊन आपण करतोय गाडीमध्ये लोड, जे की जाणार आहेत उद्या सुटायला शेगावला. ते तिथून सुटणार आहेत सकाळी 8 वाजता. आता थंडी खूप आहे, त्यासाठी आपण गाडी पूर्ण पॅक बंद केलेली आहे, जेणेकरून पक्ष्यांना कुठलीही थंड हवा लागू नये, पक्षी व्यवस्थित स्पॉटवर पोहोचले पाहिजेत ही आपण काळजी घेतो. आणि हे होत आहेत लोड सर्व. आता पक्षी गाडीमध्ये एक एक करून पिंजरा आत्ता एवढे लोड करून. आणि आता पक्षी पोचलेत शेगावला. सकाळचे वाजता आहेत 8. आता सोडतोय आपण पक्षी घराच्या दिशेने. एक एक पिंजऱ्यात खोलतोय आणि पक्षी सोडतोय लाईनशीर. सगळे पक्षी व्यवस्थित आपण रिलीज करतोय घराच्या दिशेने. बरोबर 8 वाजलेले आहेत. सूर्यप्रकाश पूर्ण आहे, हवामान चांगलं आहे, पक्ष्यांना घरी येण्यासाठी वातावरण पण खूप चांगलं आहे. आणि अशा प्रकारे हे सर्व पक्षी सोडून होत आहेत आपले. आता सर्व पक्षी हे एकत्र होऊन घराच्या दिशेने निघतील. आणि बघूया आता हे पक्षी किती वेळात घरी पोहोचत आहेत. आणि आत्ता बरोबर हे 9:40 वाजता पक्षी घरी पोचलेले आहेत. म्हणजे 1 तास 40 मिनिटांमध्ये पक्षी बरोबर आपल्या घरी पोचलेले आहेत. एकंदर आपण सगळे 64 पक्षी सोडले होते सकाळी शेगाववरनं. तर त्याच्यामधले वन टाईम 56 पक्षी घरी पोचलेले आहेत. बाकीचे राहिलेले पक्षी संध्याकाळपर्यंत एक एक करून घरी पोचतील अशी अपेक्षा आहे. आणि अशा प्रकारे आपला हा आंबेगाव ज्युनियर पिजन असोसिएशनचा हा पहिला जो ट्रायल रेस होती 170 किलोमीटरची, ही पूर्णपणे चांगल्या पद्धतीने पार पडली आहे. धन्यवाद मित्रांनो, सर्वांचे मनापासून आभार.